उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला 3 खासदार अनुपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये आपण परभणीचे संजय जाधव जे मागच्याही बैठकीत अनुपस्थित होते ते आजच्या देखील बैठकीत अनुपस्थित राहणार आहेत। याबाबतचं कारण त्यांनी अद्याप दिलेलं नाही। याशिवाय भाऊसाहेब वागचौरे आहेत जे शिर्डीचे खासदार आहेत ते सकाळपासून नॉट रिचेबल आहेत, ते देखील आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। आणि दुसरं म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। त्यांनी एक कारण दिलं ते म्हणजे त्यांच्या मुलाला पुण्याच्या रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले, त्यामुळे वैद्यकीय कारणामुळे ते आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। मात्र दुसरीकडे या ठिकाणी आता ऑनलाईन उपस्थिती राहणार आहेत ते म्हणजे यवतमाळचे संजय देशमुख आणि याशिवाय हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर हे 2 खासदार आहेत ते ऑनलाईन उपस्थित राहणार अशी माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे। नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की त्यांचा मुलगा हा विधान परिषदेच्या निवडणुकीला उभा राहिलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी प्रचारासाठी व्यस्त आहे, त्यामुळे मी ऑनलाईन उपस्थित राहीन अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली। त्यामुळे जरी त्यांनी सांगितलं असलं तरी ते बैठकीला या ऑनलाईन उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय जाधव असतील हे सर्वप्रथम शिंदेंच्या जे खासदारांच्या ज्या जेवणाचं निमंत्रण होतं त्याला गेलेले होते, हे कुठेतरी लीड करतात अशा पद्धतीची चर्चा आहे। गिरीश हे एक प्रकारचं आता सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा होताना दिसतेय आणि नेमके याच वेळी आता हे 3 खासदार आपल्याला अनुपस्थित आहेत असं दिसतंय, याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आपण संजय जाधव उपस्थित राहणार की नाही याबाबत सर्वांच्या चर्चा होता। कारण संजय जाधव यांनी मागील काही दिवसांपूर्वी देखील जाहीररित्या सांगितलेलं होतं की मी आज जरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलो तरी उद्या मी त्यांच्यासोबत असेन की नसेन हे मी सांगू शकत नाही। त्यामुळे त्यांनी जाहीररित्या त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्यांच्या मागील काही दिवसांच्या ज्या घडामोडी पाहता त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्यामुळे त्यावरून तर त्यांचं स्पष्ट आहे। आणि विशेष करून परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांची दुसरी फळी आहे ती देखील सुरू केलेली आहे, त्यांना देखील ॲक्टिव्ह राहण्यास सांगितलेलं आहे। जे दुसरे जिल्हा प्रमुख असतील त्या ठिकाणचे इतर पदाधिकारी असतील त्यांना काम करण्यास सुरुवात सांगितलेली आहे, मीटिंग घेतलेल्या आहेत, जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील ते आता स्वतः देखील मानून चाललेले आहेत की संजय जाधव आपल्यात नाही। ज्या पद्धतीने ते चर्चा करतायत, ज्या वक्तव्य करतायत, त्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील प्लॅन बी त्यांचं सुरू केलेलं आहे। इतर जे दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी सोपवून त्यांना काम करण्यास सांगितलेलं आहे। दुसरीकडे म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची जी भूमिका आहे त्यांच्यावर भूमिकेवर देखील मागील काही दिवसांपासून बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित होते। मात्र ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मुलगाला पुण्यात रुग्णालयात ॲडमिट केल्यामुळे मी येऊ शकत नसल्याचं कारण दिलेलं आहे। यामुळे जे इतरही राजकारणात जी दबक्यावर चर्चा होती की ओमराजे निंबाळकर तयार नसल्याने